नमस्कार मित्रांनो, तुमच्या डोक्यात सतत विचारांचा गोंधळ चालू असतो का? रात्री झोप येत नाही कारण मनात हजारो गोष्टी चाललेल्या असतात. काल काय झालं, उद्या काय होणार, हे करायला हवं होतं, ते केलं नाही, लोक काय म्हणतील, अशा अनेक विचारांनी मन भरलेलं असतं का? जर तुमचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की आपलं मन शांत कसं करायचं, आणि हे फक्त सिद्धांत नाही तर मानसशास्त्रावर आधारित व्यावहारिक मार्ग आहेत जे तुम्ही आजपासूनच वापरू शकता. तर चला सुरुवात करूया. भाग 1. समस्या समजून घेणं. सगळ्यात आधी समजून घेऊया की आपलं मन इतकं अशांत का असतं. आपला मेंदू एक विचार करणारं यंत्र आहे मित्रांनो. आपला मेंदू दिवसभर सुमारे 60 ते 80 हजार विचार करतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. आणि त्यातलं बहुतेक जवळपास 80% विचार नकारात्मक किंवा पुनरावृत्ती करणारे असतात. याला मानसशास्त्रात मंकी माइंड म्हणजेच माकडासारखं मन म्हणतात. जसं माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असतं, तसंच आपलं मन एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारत असतं. आपला मेंदू मूळतः आपल्याला जगवण्यासाठी तयार झालेला आहे. तो सतत धोके शोधत असतो. काय चुकू शकतं? कोणाची नाराजी झाली का? भविष्यात काय अडचण येऊ शकते? हजारो वर्षांपूर्वी हे उपयुक्त होतं. वाघ दिसला की पळायचं. पण आता कोणी व्हॉट्सअप मेसेजला उत्तर दिलं नाही तरी मेंदू तसाच सतर्क मोडमध्ये जातो. आजच्या काळात आपल्याकडे माहितीचा पूर आहे. सोशल मीडिया, बातम्या, व्हॉट्सअप ग्रुप्स, ईमेल, हे सगळं आपल्या मनावर ताण आणतं. आपण समजतो की आपण अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकतो, पण मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू प्रत्यक्षात एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो, आणि अनेक कामांमध्ये वेगाने बदल करणं म्हणजे आपल्या मनाला खूप थकवणं. भाग 2. मन शांत करण्याचे व्यावहारिक मार्ग. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागावर, उपाय. पहिला मार्ग, श्वासाचे तंत्र. श्वास का महत्वाचा आहे? श्वास ही एकमेव गोष्ट आहे जी जाणीवपूर्वक आणि नकळत दोन्ही मनाला जोडते. आपण जाणीवपूर्वक श्वास बदलू शकतो आणि त्यातून संपूर्ण मज्जासंस्था नियंत्रित करू शकतो. 4-7-8 मेथड. हे खूप सोपं आहे. 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद रोखून ठेवा, 8 सेकंद हळूहळू बाहेर सोडा. हे 4 वेळा करा. फक्त 2 मिनिटात तुमचं शरीर शांत मोडमध्ये जातं. मेंदूला संकेत जातो की आता तुम्ही सुरक्षित आहात. चौकोनी श्वास. अमेरिकेतील नेव्ही सील्स म्हणजे विशेष सैनिक हा तंत्र वापरतात. 4 सेकंद श्वास आत घ्या, 4 सेकंद रोखा, 4 सेकंद बाहेर सोडा, 4 सेकंद रोखा. पुनरावृत्ती करा. तणावाच्या वेळी हे अप्रतिम काम करतं. अनुलोम विलोम. आपल्या योगशास्त्रातलं हे तंत्र मेंदूच्या दोन्ही भागांना संतुलित करतं. फक्त 5 मिनिटात लक्षणीय शांतता जाणवते. दुसरा मार्ग, सध्याच्या क्षणात येणं. 5, 4, 3, 2, 1 मेथड. जेव्हा मन खूप चिंताग्रस्त असेल, हे करा. 5 गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या नाव सांगा. उदाहरणार्थ टेबल, खुर्ची, भिंत, पंखा, पुस्तक. 4 गोष्टी तुम्हाला स्पर्श होत आहेत. उदाहरणार्थ खुर्चीची पाठ, पायाखालची जमीन, हातातलं फोन, कपड्यांचा स्पर्श. 3 आवाज तुम्हाला ऐकू येत आहेत. उदाहरणार्थ पंख्याचा आवाज, बाहेरचे वाहन, पक्ष्यांचा आवाज. 2 गोष्टींचा वास तुम्हाला येतो. 1 गोष्टीची चव तुम्हाला आहे. हे तुमचं लक्ष विचारांमधून बाहेर काढून सध्याच्या क्षणात आणतं. आणि सध्याच्या क्षणात चिंता असू शकत नाही, कारण चिंता नेहमी भूतकाळ किंवा भविष्यकाळाबद्दल असते. तिसरा मार्ग, विचार व्यवस्थापन. विचार फक्त विचार आहेत. विचार हे फक्त मनातले शब्द आहेत. ते तुम्ही नाही आहात, ते वास्तव नाही आहे. जर तुमच्या मनात मला काम मिळणार नाही असा विचार आला तर याला असं बदला, माझ्या मनात मला काम मिळणार नाही असा विचार आलाय. पुन्हा बदला, मी लक्षात घेतलंय की माझ्या मनात मला काम मिळणार नाही असा विचार आलाय. पहा, आता तुम्ही विचाराचे निरीक्षक बनलात, त्यात गुंतलेले नाही. चिंतेचा वेळ. मनात चिंता येतात त्या आवरता येत नाहीत. तर काय करायचं? दिवसात एक विशिष्ट वेळ ठरवा. उदाहरणार्थ सायंकाळी 5:30 ते 6 वाजता. जेव्हा दिवसभर चिंता येईल त्याला सांगा, ठीक आहे, पण 5:30 ला. त्यावेळी जाणीवपूर्वक सगळ्या चिंता लिहा, त्यांचं विश्लेषण करा. बाकीच्या वेळी मन मुक्त राहतं. हे विचित्र वाटतं पण अप्रतिम काम करतं. दृष्टिकोन बदलणं. एकच परिस्थिती, वेगळा दृष्टिकोन. मला सादरीकरण करावं लागतंय या विचारानं भीती वाटते. मला माझे विचार सामायिक करायची संधी मिळालीये या विचारानं संधी दिसते. चौथा मार्ग, शारीरिक हालचाल. शारीरिक व्यायाम हा सर्वोत्तम तणाव कमी करणारा मार्ग आहे, कारण आनंद देणारे रसायन म्हणजे एंडोर्फिन्स सोडले जातात. तणावाचे संप्रेरक म्हणजे कॉर्टिसॉल कमी होतो. रक्ताभिसरण सुधारतं, मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो, साठलेली चिंताग्रस्त ऊर्जा बाहेर पडते. योगा. योगा म्हणजे शरीर, मन
आणि श्वास यांचा संगम हे शरीराची शांत करणारी यंत्रणा सुरू करतं. फक्त चालणं पण पुरेसं आहे. दिवसातील 20 मिनिटे फक्त चालायला जा. निसर्गात चालताना तुम्हाला आवाज, वारा, झाडं, पक्षी यांचं निरीक्षण करा. निसर्गात चालणं अधिक प्रभावी आहे. स्नायू शिथिल करण्याची पद्धत. पायाच्या बोटांपासून सुरुवात करा. प्रत्येक स्नायू 5 सेकंद कडक करा, मग सोडून द्या आणि शिथिलता जाणवू द्या. शरीराचा ताण म्हणजे मनाचा ताण. शरीर शिथिल केलं की मनही शांत होतं. 5वा मार्ग, डिजिटल विश्रांती. संशोधन सांगतं, जास्त स्क्रीन वेळ म्हणजे जास्त चिंता आणि नैराश्य. सोशल मीडियावर परिपूर्ण जीवन पाहून तुलना आणि असंतोष. निळा प्रकाश झोपेचे संप्रेरक बिघडवतो, त्यामुळे झोप खराब होते, म्हणजे मन अधिक अशांत. व्यावहारिक पावले. झोपण्याच्या 1 तास आधी सगळे स्क्रीन्स बंद करा. सकाळी उठल्यानंतर लगेच फोन पाहू नका. 30 मिनिटे आधी सकाळची दिनचर्या करा. नोटिफिकेशन्स बंद करा. तुम्ही ठरवा फोन कधी पाहायचं. फोनला ठरवू देऊ नका. सोशल मीडिया अनुप्रयोगांना वेळ मर्यादा द्या. आठवड्यातून 1 दिवस पूर्ण डिजिटल विश्रांती घ्या. 6वा मार्ग, दैनंदिनी लिहिणं. लिखाणाची चमत्कारिक शक्ती. मनातले विचार कागदावर काढणं खूप शक्तिशाली आहे. रात्री झोपण्यापूर्वी मनात काय आहे ते सगळं कागदावर ओकून टाका. व्याकरण, शुद्ध लेखन काहीही बघू नका. फक्त लिहत राहा. 10 ते 15 मिनिटे. मग ते बंद करा. तुमचं मन समजेल, ठीक आहे, हे सगळं आता सुरक्षित जागी आहे. मी विश्रांती घेऊ शकतो. कृतज्ञता दैनंदिनी. दररोज 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. लहान गोष्टी, गरम चहा, मित्राचं हसणं, सूर्यप्रकाश. हे मेंदूला सकारात्मक गोष्टी शोधायला शिकवतं. 7वा मार्ग, झोपेची योग्य सवय. झोप म्हणजे मनाची पुनर्भरण होणारी बॅटरी. गुणवत्तेची झोप अत्यंत महत्वाची आहे, कारण आठवणी मजबूत होतात, भावना नियंत्रित राहतात, तणाव संप्रेरक कमी होतात, मेंदूची साफसफाई होते. खरोखरच झोपेच्या स्वच्छतेचे टिप्स. दिनचर्या ठेवा. रोज समान वेळी झोपा. रोज समान वेळी उठा. आठवड्याच्या शेवटीही शयनकक्ष म्हणजे झोपेचं मंदिर. मध्यम अंधार ठेवा. थंडगार तापमान ठेवा. 18 ते 20 अंश आदर्श आहे. फक्त झोपण्यासाठी वापरा. काम, दूरदर्शन नाही. झोपण्यापूर्वीचा विधी. गरम पाण्याने आंघोळ करा. हलकं वाचन करा. स्क्रीन नाही. आरामदायक संगीत किंवा निसर्गाचे आवाज ऐका. ध्यान किंवा श्वासाचा सराव करा. कॅफीन नियम. दुपारच्या नंतर कॉफी किंवा चहा टाळा. दारू टाळा. ते झोपेचे चक्र बिघडवतं. 8वा मार्ग, सामाजिक संबंध. मानव हा सामाजिक प्राणी आहे. आपला मेंदू संबंधांसाठी तयार झालेला आहे. 100 फेसबुक मित्रांपेक्षा 2 ते 3 खरी मैत्री चांगली. समोरासमोर बोलणं सर्वात शक्तिशाली आहे. दुसऱ्यांना मदत करणं. दुसऱ्यांना मदत केली की स्वतःला बरं वाटतं. ऑक्सिटोसिन म्हणजे बंधनाचे संप्रेरक सोडले जातं. जीवनाचा दृष्टिकोन मिळतो. मित्रांनो, आज आपण खूप काही शिकलो. महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिला, तुमचं मन अशांत असणं सामान्य आहे. तुम्ही एकटे नाही, सगळ्यांना असतं. दुसरा, एकदम परिपूर्ण होण्याची गरज नाही. प्रगती महत्वाची आहे, परिपूर्णता नाही. तिसरा, एका वेळी एक पाऊल टाका. सगळं एकदम बदलण्याचा प्रयत्न करू नका. चौथा, सातत्य महत्वाचं आहे. छोटं पण रोज करा. 5वा, स्वतःशी दयाळू राहा. स्वतःवर प्रेम करा. 6वा, मदत मागणं ताकद आहे. गरज पडली तर व्यावसायिक मदत घ्या. त्वरित कृती योजना. आजपासूनच सुरुवात करा. आज रात्री 5 मिनिटे 4, 7, 8 श्वास तंत्र करा. उद्या सकाळी 3 कृतज्ञता बिंदू दैनंदिनीत लिहा. या आठवड्यात 20 मिनिटे निसर्गात चालायला जा. या महिन्यात एक शांत करणारी पद्धत नियमित दिनचर्येत समाविष्ट करा. शक्तिशाली विचार मनात ठेवा. शांतता म्हणजे विचार नसणं नाही. शांतता म्हणजे विचारांच्या गर्दीत सुद्धा स्थिर राहणं. तुमचं मन म्हणजे तुमचं साम्राज्य. तुम्ही त्याचे राजा आहात, गुलाम नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही मजबूत आहात, तुम्ही सक्षम आहात आणि तुम्ही या प्रवासात एकटे नाही. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा. तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा अधिक मानसिक आरोग्य विषयासाठी. आणि मित्रांनो, ज्यांना मदत हवी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं आयुष्य बदलू शकतो. तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, सुखी रहा. धन्यवाद.